राज्यातील तब्बल 22 नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक. पुणे, सातारा, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या. ऐनवेळी नगर परिषद निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची नाराजी. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, फडणवीसांचं मोठं विधान. तर अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत, शिंदेंकडून खंत व्यक्त. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरळा उडणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार प्रचार. विरोधकांना ते हरणाऱ्याची कल्पना, त्यामुळे मैदानातून निघून जायचं हे काही योग्य नाही. ठाकरे पवारांच्या प्रचार सभा झाल्या नसल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. तर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्यांची ही टीका. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार राहणार उपस्थित. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. 19 डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन. 19 दिवसांच्या अधिवेशनात 15 बैठका होणार. अणुऊर्जा विधेयकासह 10 नवीन विधेयकं सादर होण्याची शक्यता. 8 डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचंही हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू. विधान भवन सचिवालय आजपासून सुरू. तळ कोकणात निवडणुकीचं धुमशान. कोकणातल्या निवडणुकीत राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. महायुती विरोधात महाविकास आघाडीऐवजी राणे विरुद्ध राणे असा संघर्ष. आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद होण्याची ही शक्यता.